आपल्या मिडल क्लास पोरांचं कसं असते माहिती आहे का? जेव्हा आयुष्यात सगळं निवांत भारी चालायला असते की नाही, तेव्हा एकदमच आयुष्याला लागतं. तेव्हा काय करायचं? तर मग आज काय करणार आहे? काय करणार आहे? बसून बसून वैताग पण आलेला, तर मग म्हटलं याला सादळेमध्ये का जाऊ नयेच. प्लेन रोड आहे, जरा फिरून पण होईल, तुम्हाला पण दाखवायला होईल. बघा मग कसं वाटतंय. माझं पण काम होतंय, तुमचं पण काम होतंय. आयला लईच बोललो काय? बरं सॉरी तुम्ही व्हिडिओ बघा. या गरिबीत परवडायचं नाही, करायला काय नाही. जरा पावसाळ्यामध्ये आलो असं तर आणि भारी वाटलं असं राव. जरा सावली आली की कसं थोडं मस्त वाटतं राईट. निवांत, जसं कोल्हापुरात म्हणतोय आपण कायम, काय झालं असलं तरी निवांत, तरी निवांत एकदम तसं. हा गिरोली घाट सादळेमादेला जाण्याच्या आधीच आहे. आता इथल्या लोक सगळ्यांना माहीतच आहे. पण काय बेस्ट वाटतं रे. कडेनं झाडं, वरनं जरा जरा ऊन पडतंय. गोप्रो कसं शूट करते माहीत नाही, बट ॲटलीस्ट चांगलं शूट येईल. आज जरा गर्दी जास्तच दिसत्या, काय विषय झाला आहे. पण अशा मधून असं मस्त वाटतं जायला, काय पण म्हण. मागून एक गाडी आल्या त्याला मी वाट देऊ काय, नको राहू दे तुले माग आहे. पण 4 व्हीलर आहे. अशी भीती वाटायची की आत्ता पडतोय का मग पडतोय. बट गुड इट्स नॉट दॅट बॅड नाव. रोड पण झाला, फिराय पण झालं, खरं पावसाळा गेला. मग आता काय हिवाळ्यात फक्त वाळलेलं बघायचं गवत रे. कुठं लक्ष आहे माझं. आपण म्हणतो ना याला टाईम मिळून ते जाव्या बिव्या वगैरे वगैरे, टाईम मिळतच नाही राव. जितके वर्ष गेल्यावर कळालं मला की काढायला लागतं टाईम. असं नव्हतं की माहीतच नव्हतं, माहीत तर काही आधीपासूनच होतं, फक्त काढत नव्हतं ना टाईम. प्रत्येक गोष्टीची परफेक्ट असण्याची सवय होती. याला असं झालं की मग कामं झाली सगळी की मग आता कामं काय आयुष्याला संपणार आहेत काय नाही. मग आता काय त्यात मी मिडल क्लास. स्वप्न ढेगभर दिसतंय इथलं बोर्ड. किती मादळे 3.5 किलोमीटर, सादळे 5 किलोमीटर. बस आपल्याला जायचं तिथे एक मंदिर आहे टॉपला, तिथे जाऊन येऊयात. आणि रोड मोकळा आहे तर थोडं पळवायची चिल्ल आल्या, पण सेफ्टी फर्स्ट. हेल्मेट बायला घाला, पळवू जास्त नका. एक स्पीडमध्ये, एक लिमिटमध्ये स्पीड असावं. अदरवाईज मग तुमचं काय लागतील तुम्हालाच माहीत. आपल्या सगळ्यांना इंग्लिशमध्ये फक मॅन, what the hell is that? Shit, ऐकायची सवय आहे ना, मग घोडं बिडले नॉर्मल आहे. सो प्लीज कवा माझ्याकडे एकदा गाडी येते जरा चांगल्या पॉवरची. कम ऑन बॉय, कम ऑन. तू काय करायलाय माहित नाही. चाचा काय विषय चाचांचा. इथं पण पेट्रोल पंप झालाय, त्यामुळे भारी गोष्ट आहे की काय आईचा घो. हे काय बघ, हे किस दिस. आपलं स्टोन क्रशर झालाय. ब्युटीचा बुक्का पडलेला आहे. कारण स्टोन क्रशर आहे का ते काय एक्झॅक्टली मला नाही माहिती, बट जर झाला असला मग सपलं. धुळीत बसा आणि संध्याकाळी मुतून झोपा. हा व्हिडिओ मम्मी पप्पानं बघितला की माझी धूम निघणार भाई. यार ह्या रोडवरती हायापूजा वगैरे पळवाय काय वाटत नाही. BMW 1000 RR मला माहीत आहे मला. मी स्प्लेंडर चालवा लागली 100 cc ची का 125 cc ची. किती जास्त सांगा कमेंटमध्ये. पण स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम आहे काय? बाकी सगळं बघतोय म्हटलं, स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम आहे? चांगली गोष्ट बघतोय ना. इथं ह्या ठिकाणी भुट्टा खायला येतोय. म्हणजे पावसाळ्यात तर येतात, आता हिवाळ्यात पण येत असतील. पण विषय असा आहे की आता गरिबी अशी आहे की घरातनं भाकरी खाऊन आलोय, चपाती मम्मीने काही केली नाही. दिस टू शाल पास इंग्लिशमधले आहे ना म्हण. ही वेळ सुद्धा निघून जाईल. काय राव बाबा, ते टॉम क्रूज व्हायच्या नादात माझा. माझ्या गोप्रोच्या स्क्रीनला काय झाले काय कळना.
मी ऋत्या आभ्या तिघांचं येऊन एकच करिअरवरचं इथं बोलणं असते ब्युटी बघितल्यावरती. पैसे कमवून भावानं इथं पैसा कमवून इथं भावा जमिनी घ्यायची राहा ब्याला मस्त बिस्त. त्यात एकाचं काम झालंय, आप्याचं ऋत्याचं काम झालंय, आब्याचं मार्गावरती आहे, राहिलो मी. तोपर्यंत रेट राहिले जमिनीवरती म्हणजे बरं. अरे ड्यूक, दॅट्स नाईस बाईक. ड्यूक एक भारी गाडी भारी आहे, पण आबरू आता तसं पण म्हणता येणार नाही राव. प्रत्येकाचा पैसा द्यायचं त्याचं काय काय आता काय बोलणार मी स्वतः स्प्लेंडर चालवते आणि मी कोण त्यांना जज करणारा. म्हणजे छपरीपंथी म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेल का, तर सगळं एक्सप्लेन करण्यात एवढं अजून कोणा अंगठा चोकत बसत नाही. बाकी गाडी भारी आहे ती, पॉवर वगैरे मस्ती त्या. आम्हाला गाड्या आवडतात पण एवढ्या मेकॅनिकल टर्ममध्ये गेलेलो नाही आहे आम्ही. केव्हापासून यायला आलो तोंडात. स्पीड ब्रेकर नाही, गरजेचं आहे, गरजेचं आहे. वाव, भावाची मजा चाला थोडी. पण भावा रस्त्याच्या पण डावी उजवीकडे बघत जा. हिवाळ्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे यार, हे असं वाढलं वेळ की काय जरा मजा कमी वाटत्या. त्यात या अशी पोरं कपल दिसली की त्यात आणीच जळते आमची. अरे बापरे, काय स्पॉट आहे का इकडं, कपल आहेत. तर मग आज इकडं कुठं असं म्हणत असशील तर मी सांगतो सरळ सरळ आपण निघालोय कुठं. तर बरं ती चालताना फाटणार आहे ती वेगळीच. इट्स ओके मॅन, इट्स ओके. इतकं जिमच्या स्टोरीज वगैरे टाकते कशाला, स्टॅमिना आहे रे, पण चढण्याचा आळस आहे, बाकी काय नाही. वाटत नाही इकडं होईल कधी रोड. एवढंच चढले, थोडं श्वासोश्वास वाढणार आहे की रे. अजून तर काही मी दमलेलो नाही, एवढा कमी स्टॅमिना राहिल्या हो काय का माझं भारी वाटते. पण विषय असा आहे हो, पानकोंबडा प्रदूषण आहे काय आहे, स्मॉग फॉग काय त्याने सगळं पांढरं पडले. काय काय घंटा दिसते पावसाळ्यात राव, काय ग्रीनरी दिसते. टॉपला जाऊन मारा घेऊया ते असलं म्हणजे बरं. Come on, boy. एक मिनिट. ॲटलिस्ट इथंपर्यंत आलोय. आज काय म्हणून मी जॅकेट घातलास, टॅनिंग होते बरोबर आहे, त्यात आम्ही आधीच काळ काय असं वर चढाय बिडायचं असलं कुठेतरी अवघड पडते राव. ग्लोव्ज काढा, 2 मिनटं काढायला काही प्रॉब्लेम नाही. भिजलेत बघा. मग कशी काय बोललो मी सुरुवातीला, घोडे आपण नाही केलं तर मग कोण करणार आपल्यासाठी. मागा असं ढीकभर भरून ठेवले घासा. आता मनाला लावून नका घेऊ रे, चांगल्यासाठी बोललोय नाही मंचीला घासा. आता काय बोलला येऊ, मला असं म्हणायचं की याला आपल्याला आपणच वरती काढणार राईट. असं थोडीच आहे की कुठल्या बाच अशी कंपनी आहे की असं 10-12 एकर रान आहे हायवेच्या कडेला, नुसतं राहत नाही की निवांत बसून खाणार आपण. नो पण असून दे, संधी खूप कमी जणांना मिळत्या. आताच एम्पायर स्वतः उभारायचं मोटिवेशन आहे, घ्या जरा राव. नो चांगलं बोलते ना. 5 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आणि आता जायचं वर आपल्याला चढत. पावसाळ्यामध्ये सिरियसली खूप भारी होते माहिती आहे वातावरण, पण आता थोडा हिवाळा चालू झाला आहे. सो काय येडा आहे मी, एवढी भारी सावली इथं खाली तर उन्हात मरमर कराली. त्याच टेम्पल आणि इथून थोडाफार स्पॉट दिसला तुम्हाला तर भारी हो, काय भारी जाय की नाईट्स व्ह्यू. भरपूर काम झाले, अजून भरपूर बाकी आहे, तरी भरपूर झाले. ओके, इथं व्हिडिओ एंड करूया, कारण परत काय दाखवणार तेच दाखवणार. तर भावांनो, माझ्या भावांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नेव्ही ब्रॅट. ओके, नाव विसरू नका. आपण आता काय करूया मग,
हा व्हिडिओ इथं थांबवूया. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओत. Everybody ask me how I know. I smiled at them and said she told me so.